स्तुती आणि आराधनेमध्ये जाण्याच्या अगोदर एक छोटीशी प्रार्थना करूया. आपण आपले नेत्र बंद करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. पवित्र 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 महान सेनाधीश परमेश्वर पित्या, जिवंत देवा, गौरवी राजा, तुझ्या नावाला मान, महिमा, धन्यवाद, गौरवात आणि सदा सर्व काळ असो माझ्या जिवंत राजा, प्रेमळ परमेश्वर पित्या. या सकाळच्या समयासाठी आम्ही सर्वजण मिळून पित्या तुला धन्यवाद, 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 धन्यवाद देतो राजा. तुला उंचावितो प्रभू, तुझं गौरव करतो माझ्या जिवंत बाप्पा, प्रेमळ परमेश्वर पित्या. पुन्हा एकदा एक नवीन दिवस पित्या तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याला जोडलास. या नवीन दिवसासाठी आम्ही तुझ्या आभार आणि उपकार स्तुती करतो. आणि या दिवशी प्रभूजी तू आम्हाला भक्तीच्या वेळेमध्ये बाप्पा तुझी स्तुती आराधना तुझं गौरव करण्यासाठी बसवलंस माझ्या जिवंत बाप्पा. तुझ्या चरणाजवळ येण्याची सुंदर अशी संधी पित्या तू आम्हाला दिलीस. ह्या वेळेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या जिवंत बाप्पा. नक्कीच पित्या तू आमची वचनाच्या द्वारे घेणार आहेस, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. सिस्टर सुप्रिया यांना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो माझ्या जिवंत बाप्पा. नक्कीच त्यांच्याद्वारे तू आमच्याशी बोलणार आहेस, त्यासाठी तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो. प्रेमळ परमेश्वर पित्या, गीताच्या प्रत्येक शब्दाद्वारे केवळ तुझं गौरव होऊ दे, तू उंचावेल जा, तुझी प्रशंसा होऊ दे, अशी तुझ्या चरणाजवळ विनंतीची प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय पवित्र गोड आणि सर्वोच्च नावामध्ये केली, म्हणून तू ऐक माझ्या पित्या. आमेन. या प्रियांनो, आपण आपल्या जिवंत देवाचं गौरव करूया. या गीताच्या द्वारे आपण परमेश्वराला सांगूया की प्रभूजी केवळ तू एक योग्य आहेस की आम्ही तुला आदर, मान, महिमा, सण देऊ शकतो. येस लॉर्ड, खरोखर आपला देव हा जिवंत देव आहे आणि तोच एकच एकमेव देव आहे की त्याचा आपण मान, महिमा, सन्मान करू शकू. आपण या गीताच्या द्वारे आपण आपल्या जिवंत देवाला सांगूया. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. योग्य केवल तू, हालेलुया. योग्य केवल तू, हालेलुया. योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदि और अंत है तू, हालेलुया. आदि और अंत है तू, हालेलुया. आदि और अंत है तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. अल्फा ओमेगा है तू, हालेलुया. अल्फा ओमेगा है तू, हालेलुया. अल्फा ओमेगा है तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. जीवन की रोटी है तू, हालेलुया. जीवन की रोटी है तू, हालेलुया. जीवन की रोटी है तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु.
योग्य केवल तू, हालेलुया, योग्य केवल तू, हालेलुया, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु, मेरे प्रभु यीशु, हालेलुया. या प्रियानो, या वेळा समय आहे वचनामध्ये जाण्याचा आणि आपल्यामध्ये सिस्टर सुप्रिया पौळ आहेत, त्या आपल्याला वचनामध्ये चालवतील आणि नक्कीच माझी पूर्ण आशा आहे की त्यांच्याद्वारे परमेश्वर आज आपली भेट घेणार आहे. नक्कीच वचनाच्या द्वारे परमेश्वर तुमची आणि माझी भेट घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड सर्वांना. माझा आवाज येत आहे? या आपण वचनात जाण्या अगोदर एक लहानशी प्रार्थना करूया. धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या, तुला ह्या सुंदरशा वेळेसाठी धन्यवाद करते ईशू राजा. प्रभूजी, तू ही सुंदरशी संधी दिलीस राजा तुझ्या उपस्थितीमध्ये बसण्यास करता, त्याबद्दल तुझे धन्यवाद करतो राजा. तुझ्या झूमच्या माध्यम परमेश्वरा, भक्तीच्या वेळद्वारे परमेश्वरा तू आम्हाला सगळ्यांना एकत्रित केलंस राजा, त्याबद्दल तुझे धन्यवाद करतो ईशू राजा. जे वचन परमेश्वरा आज परमेश्वर आमच्यासाठी आहे राजा, ते वचनाद्वारे तू आमच्याशी बोल राजा आणि आमच्या जीवनामध्ये तू कार्य कर राजा. या मॉर्निंग प्रेयर मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला तू परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाने भर आणि ये पवित्र आत्मा आमच्या प्रत्येकाचा कंट्रोल तू घे. ही सर्व प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तो ऐक स्वर्गीय पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. तर आज आपण आयजाया याचा पहिला अध्यायाचं 3रं वचन पाहणार आहे. आयजायाचा पहिला अध्यायाचं 3रं वचन मी आपल्यासाठी वचन वाचते. बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखतो, पण इस्रायल ओळखत नाही, माझे लोक विचार करीत नाहीत. आमेन. तर आज परमेश्वर आपल्याला या वचनाद्वारे काय सांगत आहे? परमेश्वर बोलतो की जो बैल आहे, जो गाढव आहे, ते लोक आपल्या मालकाला ओळखतात. इथे हे जेव्हा वचन मी जेव्हा हा अध्याय वाचत होती तेव्हा जेव्हा परमेश्वर या वचनात जेव्हा मी आली, त्या परमेश्वर माझ्या वचनाद्वारे अद्भुतरीत्या एक गोष्ट सांगत होता की कसं जनावर जे आहे, जसं बैल आहे किंवा जसं इथे एक्झाम्पल दिलं आहे गाढवाचं, तर त्यांना आपला जो मालिक आहे, कोण त्यांचा मालिक आहे किंवा कुठे त्यांना जेवण दिलं जातं, ते कुठे त्यांना ठेवलं जातं, त्यांना ती जागा माहित आहे. म्हणजे तुम्ही त्यांना चारायला जरी सोडलं तरी ते परत येणार. जेव्हा त्यांचा मालक त्यांना जेवण घालतो किंवा एक त्यांचा जेव्हा मालक त्यांना बोलवतो, तर ते बरोबर आपल्या मालकाकडे येतात. आणि इथे परमेश्वरनी आज या जनावरांचा एक्झाम्पल काय या वचनात दिले ते आज आपण पाहूया. आपण पाहतो की म्हणजे एक सिंपल मी एक्झाम्पल घेते. आपल्याला सर्वांना डॉग तर माहिती असेल, जे कुत्रे असतात ते कुत्रे इतके फेथफुल असतात की ते आपले जे त्यांचे जे मालक असतात त्यांच्याशी ते खूप फेथफुल असतात. तुम्ही त्यांना फक्त मालकच कशाला, तुम्ही एखाद्या रस्त्यावरच्या कुत्र्याला कधीतरी बिस्किट घाला, कधी त्यांना चपाती द्या खायला आणि तुम्ही पहा की ते कुत्रे तुमच्या अवती, तुम्ही जेव्हा पण जाल तुमच्या जवळ जवळ येत राहणार. आणि म्हणजे ते एकदम असं बोलतात ना, ते खूप फेथफुल असतात. एकदा जरी तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं तर ते जसं तुम्हाला म्हणजे खूप ओळखतात आणि तुमच्या अवतीभोवती राहणार. ते इतके फेथफुल असतात डॉग्स. तर आज परमेश्वर आपल्याला ह्या म्हणजे लोकांना आणि इस्रायलला किंवा जनावरांना का कम्पेअर करतोय? रिझन हे आहे की आपल्याला माहित आहे की जनावर फेथफुल आहे, पण परमेश्वर पुढच्या जे ओळीत बोलतोय, परंतु इस्रायल मला जाणत नाहीये, माझे लोक मला ओळखत नाही. जर आपण जुन्या करारपासून घेऊन जर पाहिलं तर जेव्हा इस्रायल लोकांना इजिप्तमध्ये 400 वर्षांसाठी जेव्हा त्यांना बंदी केलेलं, जेव्हा त्यांना बंदी केलेलं त्याच्यावरती आपल्याला माहिती आहे की कसं मोसेस त्यांच्यासाठी परमेश्वरांनी मोसेसला पाठवलं आणि परमेश्वरांनी कसं फेरो राजा म्हणजे त्या इजिप्तमध्ये पूर्ण परमेश्वरांनी कसं आपलं जे गौरव आहे तो केला. अनेक तिथे परमेश्वराने श्राप पाठवले, अनेक गोष्टी तिकडे केल्या.
याकरता केलं की इस्रायलला पण कळावं आणि फारो राजा आणि इजिप्तला पण कळावं की आपला जो परमेश्वर आहे, जो जिवंत देव आहे, तो कोण आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे. त्याकरता परमेश्वराने खूप म्हणजे बोलतात ना, त्या लोकांना त्याच्यातून बाहेर काढलं. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा त्यांचा जंगलामध्ये प्रवास होता, तो प्रवासमध्ये देखील एवढं त्यांनी तिथे चमत्कार पाहिले, एवढ्या गोष्टी त्यांनी तिकडे पाहिल्या की कसं आपल्या परमेश्वराने फारो राजाला हे केलं आहे. म्हणजे त्याला कसं त्याच्यासमोर कशा गोष्टी श्राप आल्या, कशा गोष्टी त्यांच्यासमोर केल्या आणि कसं इस्रायलला त्यांच्या हातातून सोडवून परमेश्वराने आणलं. तरी पण काय झालं जेव्हा ते लोकं जंगलात होते तेव्हा अनेक वेळा असं झालं, की त्यांनी तरी पण परमेश्वराला काय केलं डाउट केलं. त्यांनी म्हणजे मोसेसला कंप्लेंट केली, "काय तू आम्हाला इथे या जंगलामध्ये मारायला आणलंयस का? इथे पाणी नाही, इथे जेवण नाही." म्हणजे खूप वेळा म्हणजे इस्रायलनी असं झालं, की परमेश्वराने प्रत्येक वेळा त्याचं सामर्थ्य प्रकट केलं, परंतु इस्रायलने प्रत्येक वेळा काय केलं? सामर्थ्य पाहिलं, विटनेसेस पाहिले, सगळं पाहिलं, परंतु तरी पण प्रत्येक वेळेला काय केलं? देवावरती डाऊट केला. जेव्हा संकट आले, जेव्हा प्रसंग आला, तेव्हा प्रत्येक वेळा काय केलं इस्रायलने? नाही हे होणार का? परमेश्वर आपल्यासाठी हे करणार का? जेव्हा देवाने ऑलरेडी एवढं इजिप्तमध्ये त्यांना दाखवलं, तरी पण त्यांनी काय केलं? परमेश्वराविरुद्ध पाप केलं, सिन केलं. त्यांच्या विरुद्ध म्हणजे बोलतात ना, एक कंप्लेंट केली, डाउट केला. म्हणजे त्यांना असं वाटलं, की हे प्रभू करू शकतो का करून? मग आपण पुढे पाहतो, की तेवढंच नाही, परंतु परमेश्वराने तरी पण त्यांना क्षमा केली. पुढे जेव्हा आपण पाहतो, की किती परमेश्वराने त्यांना जी जागा दिलेली, त्या जागेसाठी देखील परमेश्वराने कसं जॉशुआ थ्रू आपल्याला माहिती आहे जॉशुआने किती चांगले फाईट्स लढले आहेत. ते का जिंकलेत? त्यांनी फाईट्स लढले, ते लोकं जिंकलेत. आपण प्रत्येक वेळा पाहतो, की परमेश्वर त्यांच्या सोबत होता. मोसेस, जॉशुआ सोबत आपण पाहतो, की जो डेव्हिड किंग आहे, त्यांनी पण एवढ्या लढाया जिंकल्या. पण ते काय त्यांच्या सामर्थ्याने ते जिंकलं नाही. आपण पाहतो, की परमेश्वर त्यांच्या सोबत होता आणि त्यांनी त्या लढाया जिंकल्या. जेव्हा प्रत्येक वेळेला देवाने त्यांना हे दाखवलं, की मी तुमच्या सोबत आहे. जी गोष्ट तुमच्यासाठी अशक्य आहे, ती परमेश्वराने त्यांच्यासाठी शक्य करून दाखवली. जसं आपल्याला खूप एक एक्झाम्पल आहे, जे आपल्याला बायबलमधून सगळ्यांना माहिती आहे. जी वॉल ऑफ जेरिको होती. ती वॉल ऑफ जेरिको कशी काय पडली? परमेश्वर त्यांच्या सोबत होतात. परमेश्वराने त्यांना जे गाईडन्स सांगितलं, की बाबा तुम्ही जे त्यांना आज्ञा दिली, की तुम्ही असं करा, 7 वेळा फेऱ्या मारा. त्याच्यानंतर 7व्या दिवशी 7 वेळा फेऱ्या मारून तुम्ही ओरडा. तिकडे त्यांना लढाई करायची काहीच गरज नव्हती. युद्ध त्यांना करण्याची गरज नव्हती. युद्ध न करता ती वॉल पडली. त्याच्यानंतर आपण एक दुसरं एक्झाम्पल पाहतो, की गोलियात होतं. तर इस्रायल त्याच्याशी लढायला घाबरत होतं. त्यांची सैन्य घाबरत होती, की गोलियातशी कसा लढणार? परंतु डेव्हिड जातो, जो लहान असतो, तो जातो आणि बोलतो, की "मी जाणार, परमेश्वर माझ्या सोबत आहे." आणि तो परमेश्वराच्या नावात जेव्हा जातो, तेव्हा काय होतं? तो जिंकून येतो. तर आपण पाहतो, की जुन्यात जे नियम आहे त्याच्यामध्ये खूप ठिकाणी असं दिलेलं आहे, की परमेश्वराने त्यांनी पाप केलं, तरी पण परमेश्वराने त्यांना क्षमा केलं. त्यांना प्रत्येक वेळेला देवाने काय केलं? अ, एक त्याचं सामर्थ्य दाखवून दिलं. दाखवलं, की मी खरा जिवंत परमेश्वर आहे. देवाने इस्रायल व त्यांच्या लोकांना वेगळं केलेलं जगापासून, की हे त्याचे लोक आहेत म्हणून. परंतु प्रत्येक वेळेला इस्रायलने काय केलं? ते पापात पडले, आयडॉल वर्शिपमध्ये पडले. त्यांनी देवावरती डाउट्स केला आणि त्याच्यामुळे काय झालं परमेश्वराला दरवेळेला कसं वाटायला लागलं, "अरे मी ह्यांना एवढं सामर्थ्य दाखवून पण हे लोकं असे करतात." तेव्हा कदाचित परमेश्वराने या वचनामध्ये जे आहे ते असं सांगितलं आहे, की जे जनावर आहेत, जे बैल आहेत, जो डॉन्की आहे, ते त्याच्या मास्टरला जाणतात. म्हणजे ते काय करतात तुम्ही सांगा ना, आता तुम्ही एखाद्या कुत्र्याचं जर एक्झाम्पल घेताल, एकदम सिंपल वाले जे सगळ्यांना माहिती आहे डॉग सगळीकडे आहेत. तुम्ही त्याला एखादी बिस्किट जरी टाकली, तर तो एवढा फेथफुल आपल्यासोबत असतो. परंतु ज्या देवाने आपल्यासाठी एवढ्या काही गोष्टी केल्या, आपल्यासाठी एवढ्या लढाया तो लढला. प्रत्येक वेळा त्याने आपल्याला दाखवलं, चिन्ह चमत्कार केले, त्याने आपले प्रॉफिट्स पाठवले. अनेक गोष्टी आपल्यामध्ये त्यांनी केल्या, तरी पण काय केलं, त्यांनी देवावरती जे आहे ते ट्रस्ट नाही केला. कुठे ना कुठे प्रत्येक वेळेला डाउट केला, सिन केलं. आपण आज पण जर आपल्या ख्रिस्ती जीवनात पाहू ना, तर आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की आपण कुठल्या फेथ लेव्हलवरती आहे. परंतु देव बोलतो, येशूनी सांगितलं, की तुमचं जे फेथ आहे, जे तुमचा विश्वास आहे, तो एका राईच्या दाण्याप्रमाणे जरी असला ना, तरी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. आपण पण काय होतं, देवाने अनेक मोठे-मोठे चमत्कार आपल्या जीवनात केले आहेत. अनेक वेळा देवाने त्याचं सामर्थ्य आपल्या जीवनात दाखवलं आहे किंवा आपल्या
फॅमिलीच्या जीवनात दाखवलं आहे. आपण चर्चमध्ये पाहिलंय की कसे लोक बरे होतात किंवा कसा परमेश्वराची उपस्थिती उतरून येते. तरी पण दरवेळेसला जेव्हा आपण कधी संकट येतं, कधी प्रॉब्लेम्स येतात, कधी काही इश्यूज होतात, तर आपण काय करतो, घाबरून जातो किंवा आपण कधी कधी असं होतं की आपण देवाला देखील ब्लेम करायला लागतो की तू हे माझ्यासोबत असं का केलंस, का माझ्यासोबतच असं झालं. परंतु जेव्हा देव आपल्यासाठी चांगल्या गोष्टी करतो, आपल्याला जेव्हा एवढे आशीर्वाद देतो, तेव्हा तर आपण देवाला धन्यवाद द्यायला विसरून जातो. तेव्हा आपण कधी धन्यवाद देत नाही. परंतु एखादी चुकीची गोष्ट झाली किंवा एखादं म्हणजे बोलतात ना, एखादा असं गोष्ट झाली की जे आपल्या मनाच्या विरुद्ध आहे, तर आपण लगेच देवाला दोष देऊन मोकळं होतो की तू असं का केलंस माझ्यासोबत, तू मला प्रेमच करत नाहीस. म्हणजे बोलतात ना, आपण देवाला अनेक वेळा दोष देऊन झालेला आहे. परंतु प्रियानो, आज मला इथे एक सांगायचं की देवाने आपल्यासाठी काय करो किंवा नाही करो, परंतु जेव्हा इस्रायल पण सारखं पाप करत होता, जेव्हा ते देखील परमेश्वराची सारखं डाऊट करत होते, तरी पण परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र जो आहे तो येशू मसीह आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी पाठवला. येशू मसीहमध्ये काही पण पाप नसता, त्याचा काही पण दोष नसताना त्यांनी आपल्यासाठी क्रुसावरती आपला प्राण दिला. का दिला? कारण का देवाने आपल्यावरती प्रेम केले. त्याची इच्छा नव्हती की आपल्या सगळ्यांचा नाश व्हावा, म्हणून त्यांनी आपल्या पुत्राला पाठवलं की बाबा जे ह्यांचे पाप आहेत, कारण का देवाला एक असा म्हणजे बोलतात ना, एक असा मेंढरू पाहिजे होतं की ज्याच्यामध्ये काही पाप नाहीये. तर येशू मसीह हा एकच असा होता की ज्याच्यात काही पाप नव्हतं आणि त्यांनी आपल्यासाठी सफर केलं. आणि तरी पण आज आपण काय करतो की अनेक वेळा आपण असं करतो की नाही, देवा हे असं झालं म्हणजे तुझ्यामुळेच असं झालं. आपण देवाला दोष देऊन खूप सहजरित्या मोकळे होतो. पण आपल्याला माहिती पण नाही की देवाने आपल्यासाठी काय सॅक्रिफाईस केले आहे. तर आपल्याला दरवेळेस म्हणून डेव्हिड किंगनी स्तोत्रसंहितामध्ये प्रत्येक ठिकाणी बोलले की तुम्ही देवाला धन्यवाद द्या. धन्यवाद ह्याच्यासाठी द्यायचा आपल्याला, कारण का परमेश्वराने आपल्यासाठी जे केलं आहे, जर आज ते केलं नसतं तर आज आपण कदाचित सगळेजण पापात असतो. आपण सगळेजण नरकात गेलो असतो. परंतु कारण देवाने त्याचा पुत्र पाठवला आणि जे जे त्याच्यावरती विश्वास करतायत किंवा ज्यांनी त्याच्यावरती विश्वास केला, देवाने काय म्हटलंय, त्याचा मी काय करणार आहे, त्याचे पाप मी धुवून शुद्ध करणार आहे. वचन असं सांगतं की तुमचे पाप जरी रक्तासारखे लाल असले तरी परमेश्वर ते धुवून शुभ्र करू शकतो. असा आपला जिवंत परमेश्वर आहे. तर देव आज इथे इस्रायलला सांगतो की एवढं जे ॲनिमलसाठी फेथफुल आहे, पण तुम्ही आमच्यासाठी काय फेथफुल, तू तुझ्या मास्टरला म्हणजे जे माझे लोक आहेत, परमेश्वर बोलतो जे माझे लोक आहेत ते मला ओळखत नाही. असं देव आपल्याला सांगत आहेत. आज आपल्या सगळ्यांना हे विचार करणार काय की का असं देव आपल्याला बोलतोय की ना आपण त्याला ओळखत नाही, कारण का कुठे ना कुठे आज पण आपण ख्रिस्ती जीवनात पण आपण देवावरती अनेक वेळा डाऊट करतो. आपल्याला असं वाटतं की नाही हे तर होऊ शकत नाही किंवा अच्छा हे ठीक आहे. आपल्यासाठी वचन काय सांगतं की मनुष्यासाठी ज्या गोष्टी अशक्य असतील, त्या सर्व गोष्टी परमेश्वरासाठी शक्य आहेत. देव जे आहे ते इम्पॉसिबल्सला पॉसिबल करू शकतो, पण तो आपल्याला त्याच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण पाहूयात त्याच आयझायामध्ये पहिल्या अध्यायाच्या 16वं वचनमध्ये देखील परमेश्वर बोलतो आहे, की परमेश्वराने तिथे लिहिलं आहे, की परमेश्वर जे आहे ते आपली प्रार्थना ऐकणार नाही. मी आपल्यासाठी वचन वाचते. आयझाया 1:16 मध्ये आपण पाहू. आपणास धुवा, स्वच्छ करा. माझ्या डोळ्यांपुढे आपल्या कर्माचे दुष्टपणा दूर करा. दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. चांगले करण्यास शिका. नीतीचे मागे लागा. जुमल्याला ताळ्यावर आणा. अनाथांचा न्याय करा. विधवेचा कैवारी घ्या. परमेश्वर म्हणतो, चला या आपण बुद्धिवाद करू. आता आपण जसं वचन पाहिलंय ते परमेश्वर काय बोलतोय, की स्वतःला धुवा. आपण जर काही पाप करत असो, जरुरी नाही की पाप म्हणजे अ, अगदी पाप म्हणजे जसं बायबलमध्ये लिहिलं आहे, की पाप काय-काय आहे. तर आपल्याला एक्सोडसमध्ये माहिती आहे, की जे आज्ञा आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी परमेश्वराने दिले, की आपल्याला काय नाही केलं पाहिजे. म्हणजे खोटं बोलणं, व्यभिचार करणं किंवा इतर जे आहे परमेश्वर आहे ते मूर्तीपूजा करणं किंवा देवाला सोडून इतर ज्या गोष्टींना आपण जेव्हा जास्त इम्पोर्टन्स देतो, महत्त्व देतो, तर तिकडे आपण काय करत आहे? व्यभिचारच करत आहे. जे देवाने केलेलं काम आहे त्याचं जेव्हा ग्रॅटिट्यूड जे आपण म्हणतो, थँक्स गिव्हिंग जे म्हणतो ते आपल्याला किंवा त्याचा जो गौरव आहे तो देवालाच देणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपण काय करतो, समजा एक एक्झाम्पल मी देते, की
मी एखादा जॉबचा इंटरव्ह्यू देत होती, ठीक आहे, आणि मी जॉबचा इंटरव्ह्यू दिला. त्याच्या आधी मी खूप प्रार्थना केली, देवा मला जॉबची गरज आहे, प्लीज मला जॉब भेटू दे. प्रेयर केली, गेली. मला इंटरव्ह्यू मध्ये मी क्लिअर पण झाली, जॉब भेटला. त्यानंतर आता मी इन्स्टेड ऑफ देवाला धन्यवाद द्यायच्या ऐवजी आपण अनेक वेळा काय करतो, नाही माझ्या मेहनतीमुळे मी हा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकले आहे किंवा मी असं केलं म्हणून हे असं झालं. परंतु आज आपण प्रियानो एक गोष्ट लक्षात घेऊया, की आपण म्हणजे बोलतात ना एक पपेट्स आहेत आपण. म्हणजे आपल्यात काही सामर्थ्य नाही. जे सामर्थ्य आहे ते आपल्याला देवाकडनं भेटतं, आपल्या जिवंत परमेश्वराकडून भेटतो. आणि जेव्हा आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो, की देवा हे तर आमच्यासाठी शक्य नाहीये किंवा हे असं आहे, तर तू प्लीज तू हेल्प कर. तेव्हा तेव्हा देव आपल्याला त्या गोष्टींमध्ये हेल्प करत असतो. आता आपण बायबल ज्याच्या ह्याच्यात जसं वाचलं, की परमेश्वर बोलतो, की तुम्ही स्वतःला धुवा, स्वच्छ करा. तर आपण पाहूया, की आपल्या लाईफमध्ये कुठे सिन आहे, कुठे अशी गोष्ट आहे, की जिथे आपण देवाला जे आहे ते सेकंड स्थान दिलं आणि त्या गोष्टीला आपण फर्स्ट, जी कुठली गोष्ट असू शकते, मग ते फायनान्स असू शकतो, एखादा आपला प्रिय व्यक्ती असू शकतो किंवा आपले काम असू शकतो, ऑफिस असू शकतं, काही पण असू शकतं. पण देवापेक्षा ज्याला आपण जास्त मान देत आहे, जास्त प्रायोरिटी देते, ते गोष्ट नाही झाली पाहिजे. देवाचं सर्वप्रथम स्थान ते देवालाच भेटणं गरजेचं आहे. ते त्याच्यानंतर परमेश्वर बोलते, की तुम्ही काही इव्हिल डीड्स म्हणजे तुम्ही काय चुकीचे कामं करत आहात. चुकीचे कामं म्हणजे अनेक चुकीचे कामं असू शकतात. जसं काय कधीतरी आपण असं सहज बोलता-बोलता आपण खोटं बोलून जातो किंवा जसं वचन सांगतं, की तुम्ही गॉसिप्स करू नका. तर मोस्टली जेव्हा लेडीज एकत्र येतात, असं नाही म्हणजे फक्त लेडीजच, परंतु जेव्हा आपण एकत्र येतो, फेलोशिपमध्ये पण येतो, तेव्हा आपण काय करतो, कळत-नकळत आपण काय करायला लागतो, गॉसिपिंग करायला लागतो. कळत-नकळत आपण एकमेकांबद्दल बोलतो. अरे, त्या सिस्टरने ना असं केलं. अरे, पण आपण दुसऱ्याला जज करणारे होतो कोण? परमेश्वर बोलतो, की जज करण्याचं काम माझं आहे, आपलं नाहीये. तो वी आर नोबडी म्हणजे आपण कोण नाही. आपण कोणाला जज नाही करू शकत. एखाद्याने काही चुकीचं काम केलं, तर आपण त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करू शकतो. परंतु त्याला जज करणं आपल्या हातात नाही, बिकॉज कुठे ना कुठे आपणही चुकत असतो. नो वन इज परफेक्ट, राइट? आपण जेवढे पण आहेत, आपण कोणी परफेक्ट नाही. आपण परफेक्ट नाही म्हणून तर येशू ख्रिस्त आला आणि म्हणून तर आपल्याला त्याचं रक्त दरवेळेस लागतं, की देवा तू आम्हाला क्षमा कर, तुझ्या पवित्र रक्ताने आम्हाला धुवून शुद्ध कर. आपण दरवेळेस का प्रार्थना करतो? कारण का आपल्याला स्वतःला माहिती नाही, की दिवसभरामध्ये आपण काय पाप केलेत, आपण काय चुकीच्या गोष्टी केल्यात, काय आपण देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागलो आहे. जे पण गोष्टी आपण देवाच्या वचनाच्या विरुद्ध करतो ते सर्व पाप आहेत. परमेश्वर बोलतो चेक करा, की तुम्ही कुठे पाप करत आहात. देव बोलतो मी तुमची प्रार्थना तोपर्यंत मला तुमची प्रार्थना नाही ऐकायची. तुम्ही जे फेस्टिव्हल सेलिब्रेट करतात मला त्याच्यात काही बोलतात ना, तुम्ही आयजामध्ये पुढे जर वाचाल पहिल्याच अध्यायामध्ये तर तिथे स्पष्ट देव बोलतो मला तुमच्या प्रार्थना नाही ऐकायची. मला तुमचे जे तुम्ही फेस्टिव्हल सेलिब्रेट करता त्याच्यात देखील मला काही इंटरेस्ट नाहीये. का? कारण का तुमचे जे हात आहेत ते रक्ताने भरलेले आहेत. का देव असं बोलतोय रक्ताने भरलेल? कारण का जे वचन सांगतं आपण त्या वचनानुसार अनेक वेळा वागत नाही. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू, जर आपल्या अवती-भोवती असं असू शकतं, की वचन स्पष्ट लिहितं. अनेक ठिकाणी असं लिहिलेलं आहे, की जर विधवा आहेत आणि त्यांना कोणी फॅमिलीचा सपोर्ट नाहीये, कोण त्यांना सपोर्ट करणारं नाही. तर आपल्याने जेवढं जमतं किंवा आपण जर करू शकतो, तर आपण त्यांना हेल्प करणं गरजेचं आहे. जर एखादे असे लेकरं आहेत, की ज्यांना आई-वडील नाहीयेत, तर किंवा कोण नाहीये त्यांना सांभाळणारं, तर आपण त्यांना हेल्प करू शकतो. फार नाही, परंतु जितकं आपल्याने जमतं, जेवढं आपण देऊ शकतो, आपण तेवढं तर करू शकतो. परमेश्वर बोलतो, "तुम्ही चुकीच्या गोष्टी करता, तुम्ही राईट गोष्टी करा आणि त्यानंतर माझ्याकडे या, मी तुमच्या प्रार्थना ऐकेल." तर परमेश्वर बोलत आहे, की आपण जे आहे ते चुकीच्या गोष्टींपासून काय करायचं, आपलं मन आपल्याला फिरवायचं आहे. आपल्याला योग्य गोष्टी करायच्या आहेत आणि प्रियानो एक गोष्ट इथे मला जे परमेश्वरांनी याच वचनातून सांगितलं, की जे बायबल आहे ना, आपल्याला जे पुस्तक दिलंय, ते आपलं एक डेली गाईड आहे. आपल्या लाईफमध्ये जेवढे पण रोजच्या जीवनात जे प्रॉब्लेम्स येतात ना, त्याचं प्रत्येकाचं सोल्युशन परमेश्वराने ऑलरेडी वचनातच दिलेलं आहे. जेव्हा आपण वचन वाचतो, आपण वचन म्हणजे फक्त वाचायचं म्हणून नाही, पण जेव्हा वाचतो आणि प्रार्थना करतो, की देवा या वचनाशी तू आमच्याशी बोल. तेव्हा जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ना, तुम्ही हे प्रयत्न करून बघा. तुम्ही बायबल वाचण्याच्या अगोदर प्रार्थना करा, की देवा तू माझ्याशी वचनाद्वारे बोल.
तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू मला वचनामध्ये अजून डीप जे तुझे रेव्हलेशन्स आहेत ते तू प्रकट कर. तेव्हा प्रभू काय करतो, जेव्हा आपण वचन उघडतो आणि वाचतो ना, तेव्हा अचानक एखादं वचन तुमच्या समोर असं येतं आणि परमेश्वर त्या वचनाशी तुमच्याशी बोलायला लागतो. का? कारण का परमेश्वराला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या. देव आपल्याला जर आपण स्वतःला प्रभूच्या सरेंडर केलं ना, तर आपण पाहू की परमेश्वर आपल्याला त्याच्या राज्यात यूज करत आहे. आपल्याला फक्त काय आहे, परमेश्वराला वेळ द्यायचा. जे त्याचं वचन आहे, जे त्याने ऑलरेडी आपल्याला दिलं आहे, ते 2 कारणासाठी. एक आहे की आपण रोज ते वाचावं आणि त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, की आपण काय केलं पाहिजे, त्या परिस्थितीमध्ये कसं वागलं पाहिजे, ते आपल्याला त्याच्यातून कळतं. दुसरी गोष्ट जर आपण त्याच्यातून एक शिकायला भेटते, जे लोकांनी चुका केल्या, जुन्या नियमपासून घेऊन ते आतापर्यंत आपण पाहतो जे त्यांनी चुका केल्या किंवा जे त्यांनी पाप केले, तर आपण ते जेव्हा वाचतो तर आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की त्यांनी हे केलं, तर त्यांच्या चुकीतून आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे की अच्छा त्यांनी हे असं केलेलं, परमेश्वर इथे रागवलेलं, तर आपल्याला कसं वागलं पाहिजे. वचन सांगतं जिथे जिथे त्यांनी पाप केले तिथे तिथे देव ऑलरेडी सांगतोय की तुम्ही असं करा तर मी तुमच्या सोबत राहणार, तुम्ही तसं करा तर मी तुमच्या सोबत राहणार आहे. तर आपल्याला वचन देवानी त्याचसाठी दिलं आहे की आपण त्या वचनातून जे लोकांनी पाप केलेत किंवा जे त्यांनी चुका केल्या त्याच्यातून आपण शिकावं आणि आपण काय आहे ते त्या चुकांमधून शिकून आपण त्या चुका न करण्यासाठी आपल्याला ते वचन दिलं आहे. आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये ते वचन जे आहे जेव्हा घेऊन चालतो तेव्हा आपण आपलं जीवन जे आहे ते अजून आशीर्वादित होताना पाहतो. अनेक वेळा मी असं ऐकलंय, खूप सारे बिलीव्हर्स शी जेव्हा मी कधीतरी भेटतो, आपण जेव्हा फेलोशिप मध्ये वगैरे येतो, तेव्हा आपण ऐकतो की अरे मी तर ह्याच्यासाठी प्रार्थना करत होतो, माझी प्रार्थनाच देव ऐकत नाहीये किंवा हे असं होतच नाहीये. परंतु आपण स्वतःला सरेंडर करून प्रेयर जर केली ना आणि प्रभूकडे नीट मागितलं की देवा काय चुका आहे आमच्यामध्ये, कारण का आपण कधी कधी काय करतो, आपण दुसऱ्यांच्या चुका काढतो परंतु आपल्या चुका काय आहेत त्या आपण पाहत नाही. आपण देवाला बोलतो की तू त्या व्यक्तीला बदल, परंतु आपण बदलणं पण गरजेचं आहे. कुठेतरी आपल्यात देखील दोष असतात. तर आपल्याला पहिले स्वतःला जज करायचं आहे. आपल्याला स्वतःला पाहायचं आहे की आपल्यात काय चुका आहे. आपण कुठे चुकतो. आपण ते परमेश्वर आपल्याला कळत नाही तर आपण देवाकडे प्रार्थना करू, की देवा माझ्यामध्ये अशी काय गोष्ट आहे जी तुला आवडत नाही. तर तू मला ती सांग की मी प्रार्थना करून त्या गोष्टी प्रार्थनेद्वारे परमेश्वर आपल्याला त्या गोष्टीतून बाहेर काढू शकतो. जसं एखाद्याला जर एखादं व्यसन आहे, त्याला त्या व्यसनातून बाहेर पडायचंय. तो प्रयत्न करतोय, नाही होते, परंतु तो कसं करू शकतो जेव्हा तो प्रार्थना करतोय. प्रार्थनेशिवाय जेव्हा पण आपण एखादी गोष्ट सुरुवात करतो, तर देव आपल्याला त्या गोष्टींमध्ये आशीर्वादित करतो. पण आपले मोटिव्हज जे आहेत, जे आपले थॉट्स आहेत ते राइट असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण देवासोबत करेक्ट आहोत, जेव्हा आपण देवासोबत राइट आहोत, तर आपल्या प्रार्थना देखील परमेश्वर ऐकतो. केवळ आपल्या प्रार्थना ऐकून आपल्याच नाही, परंतु आपल्या फॅमिलीचं देखील परमेश्वर काय करत असतो? दरवेळेस रक्षण करत असतो. तर या प्रियानो आज आपण प्रार्थना करूया, की जर आपल्यामध्ये अशा काही चुकीच्या गोष्टी आहेत किंवा जर आपण असं काय करत असेल, की ज्याच्यामुळे आपण दरवेळेस देवाला दोष लावतोय किंवा आपण देवाला विसरत आहेत. छोट्या-छोट्या कारणांमुळे आपण देवाला दोष लावतो किंवा विसरतो किंवा त्याच्यावरती डाऊट करतोय. तर आपण आज प्रार्थना करूया, परमेश्वराकडे क्षमा मागूया आणि आपण काय करूया, की देवाला सांगूया, की तू जे आहे ते आमच्या लाईफचा कंट्रोल घे आणि तू आम्हाला चालव. या आपण प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद स्वर्गीय पित्या, तुला ह्या सुंदरशा वेळेसाठी मी खरंच कोटी-कोटी धन्यवाद करते येशू राजा. प्रभूजी कळत नकळत आमच्याकडून जे काही चुकलं असेल राजा, जे काही पाप, अपराध, लबाडी आम्ही केली असेल त्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर राजा. प्रभूजी तुझ्या पवित्र रक्ताने धुवून तू आम्हाला शुद्ध कर येशू राजा. ज्या काही गोष्टी आहेत राजा, जे तुला आवडत नाहीत परमेश्वरा, त्या गोष्टी आमच्यामधून निघून जाण्याकरता तू आम्हाला सहायता आणि मदत कर. त्या गोष्टी तू आम्हाला रिव्हील कर राजा, की जे तुला आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याने आम्ही भरावा परमेश्वरा. तू आम्हाला प्रत्येकाला तुझ्या राज्याकरता सामर्थ्याने यूज कर परमेश्वरा. तुझ्या पवित्र आत्म्याने तू आम्हाला भर. तुझ्या पवित्र अग्नीच्या परमेश्वरा सामर्थ्याने तू आम्हाला भर येशू मसीह. भरत आहेस म्हणून मी तुला धन्यवाद करते येशू राजा. या प्रार्थनेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला राजा तुझ्या पवित्र हातांमध्ये सरेंडर करते राजा. प्रत्येकाला तू स्पर्श कर राजा, त्यांच्या हृदयाला तू स्पर्श कर येशू राजा. प्रभूजी त्यांच्या जीवनाला तू स्पर्श कर. काय अशा गोष्टी ज्या परमेश्वरा ते करू शकत नाही ते तू पाहतेस राजा, त्यांना तू सहायता आणि मदत कर राजा. जे जे परमेश्वर हे प्रार्थना ऐकत आहे प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर राजा. प्रभूजी त्यांचे जे काही चुकीच्या गोष्टी असतील त्यांना तू त्या रिव्हील कर राजा आणि त्याच्यातून बाहेर पडण्यास करता त्यांना सामर्थ्य देखील तू दे येशू राजा.
आणि देत आहेस म्हणून तुला मी धन्यवाद करते राजा. तुझ्या पवित्र आत्म्याने भर, तुझ्या अग्नीच्या सामर्थ्याने भर राजा. जेव्हा जेव्हा राजा आम्ही तुझं वचन उघडू राजा, तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी अद्भुत आणि अलौकिकरित्या बोल राजा. तुझे जे डीप हिडन रिव्हेलेशन्स आहेत राजा, ते परमेश्वरा तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे प्रकट कर राजा. आमच्या जीवनाला आम्ही तुझ्या पवित्र हातांमध्ये सरेंडर करतो. आमच्या संपूर्ण परिवाराला तुझ्या हातात सरेंडर करतो राजा. प्रत्येकाला राजा तुझ्या पवित्र पंखांखाली झाकून घे राजा. तुझ्या पवित्र रक्ताने धुवून शुद्ध कर राजा. तुझ्या रक्तामध्ये आम्ही प्रत्येक व्यक्तीला कव्हर करतो ईश्वर राजा. तू आशीर्वादित असं कर राजा. आम्ही जिथे जाऊ परमेश्वरा, तिथे तिथे राजा आमच्या जीवनाद्वारे केवळ आणि केवळ तुझं नाव उंचावलं जाऊ दे राजा. आमच्या प्रत्येक गोष्टीद्वारे राजा तुझं नाव उंचावलं जाऊ दे व सर्व आदर मान महिमा गौरव केवळ तुला भेटू दे राजा. तू करत आहेस म्हणून तुला मी धन्यवाद करते ईश्वर राजा. तसेच प्रभूजी वेलकम टू हेवन मिनिस्ट्रीला तुझ्या पवित्र रक्तामध्ये कव्हर करते राजा. तू आशीर्वादित असं कर राजा. विकास पास्टरांना परमेश्वरा त्यांच्या फॅमिलीला तुझ्या रक्ताचा कव्हर करते ईश्वर राजा. पास्टर जिथे जिथे देखील परमेश्वरा प्रार्थनेसाठी जातात राजा, प्रभूजी त्यांच्या सोबती सांगती तू राहा राजा. तुझ्या सामर्थ्य परमेश्वरा त्यांच्याद्वारे वाहू दे ईश्वर राजा. आणि खरोखर अद्भुत आणि अलौकिकरित्या तू पास्टरांना युज करत आहे त्याबद्दल तुझे धन्यवाद करते राजा. जे देखील पास्टर्स आहेत परमेश्वरा, प्रभूजी सर्व पास्टरांना तू ब्लेस कर आणि आशीर्वादित कर राजा. ही सर्व प्रार्थना प्रभूच्या आम्ही उद्धारक येशू मसीहच्या पवित्र आणि गोड नावात करत आहे म्हणून तू ऐक स्वर्गीय पित्या. आमेन. या आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे. आम्ही जसे इतरांचे अपराध क्षमा केले तसेच तू देखील आमचे अपराध क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या आपण आपले दोन्ही हात उंचावूया. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशूच्या रक्ताचा जय जयकार असो. आमेन. प्रेज द लॉर्ड सर्वांना.